हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे माझ्या चॅनलला काकडीचे खुशखुशीत असे थालीपीठ. बघा एकदम खमंग अशी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपण काय करणार आहे, एका मिक्सरच्या जारमध्ये घेतले आहे 5 ते 7 हिरव्या मिरच्या, लसूण आणि त्याला मस्तपैकी आपण प्लस मोडवर जाड असा आपण पेस्ट तयार करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. नंतर आपण एक मस्त ताजी ताजी काकडी घेतली, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, त्याचं देठ जरा कापून घेणार आहे आणि एकमेकावर ते घासून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. यामुळे काय होतं, जर आपली काकडी कडू असेल तर ती निघून जाते. बघा नंतर ना आपण त्याला मस्तपैकी एका खिसणीने मस्त खिसून घेणार आहे. बघा आपल्याला जाडसरच खिसायची आहे, अगदी बारीक नको. मस्त काकडी आपल्याला खिसून घ्यायची आहे. ताजी ताजी काकडी आहे तर लवकर खिसल्या जाते. बघा छान असं खिसून घ्यायची आहे आणि यामध्ये टाकणार आहे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे. आणि यामध्ये टाकणार आहे परत आपण मस्त खूप सारी कोथिंबीर, ताजी ताजी कोथिंबीर घ्यायची आहे. पाण्याने स्वच्छ धुवून त्याला मस्त बारीक बारीक कट करून टाकायची आहे. त्यामुळे टाकणार आहे आपण तीळमुळे खूप खमंग असं थालीपीठ होतं. सोबतच टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी धनापूड, जिरेपूड, धनापूड आणि त्यामध्ये थोडंसं आपण जिरं पण टाकलेलं आहे. मग अशा पद्धतीने आता यामध्ये आपण भिजवण्यासाठी टाकणार आहे 1 वाटी रवा. यामुळे काय होतं, काकडीला पाणी सुटतं, त्यामुळे रवा पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतो आणि आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही. अर्धी वाटी तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे. सर्व आपण एकत्र करणार आहे. अजिबात थेंबभर पण आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. काकडीला पाणी सुटतं, रवा ऑटोमॅटिक ते ऑब्झर्व करून घेतं. बघा मी तुम्हाला दाखवते. आणि अर्धा तास आपल्याला रेस्टला ठेवायचा आहे. नंतर बघा नरमगार असा रवा झालेला आहे आणि छान आपला त्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक गोळा तयार होतो. बघा अशा पद्धतीने सॉफ्ट असा गोळा तयार होतो. आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला पॅन गरम करून त्यावर बटर टाकायचं आहे. माझा पॅन थोडा गरम झाला नव्हता, मग थोडं बटर पडायला वेळ लागला. नंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि डायरेक्ट पॅनवरच आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने आपल्याला थापून घ्यायचं आहे. केअरफुली थापा, तवा गरम आहे, चटका लागू शकतो. सोबतच आपण टाकणार आहे त्यावर थोडंसं बटर आणि खुसखुशीत असं मस्तपैकी क्रंची असं थालीपीठ शेकून घेणार आहे. मंद आचेवर आपल्याला थालीपीठ शेकून घ्यायचं आहे. आपण रव्याचा वापर केला आहे तर आपल्याला मंद आचेवर शेकून घ्यायचं आहे. बघा छान असं थालीपीठ तयार झालं. मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते. अशा पद्धतीने मी माझे बाकीचे थालीपीठ पण तयार करून घेतले. बघा एकदम असे खुशखुशीत थालीपीठ तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझे आजचे काकडीचे थालीपीठ कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.